नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 23 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता रात्रीच्या वेळेला सावित्रीमाई इथं स्वयंपाक करायसाठी येते आणि ज्यावेळेस स्वयंपाक करायसाठी येते तर तेव्हा तिथे सगळं काही तसंच असतं. आणि ज्यावेळेस आता सावित्रीमाई स्वयंपाक करायला बसणारच असते, इतक्यातच बाहेरून काहीतरी आवाज येतो, म्हणजे विहिरीमध्ये काहीतरी पडल्यासारखा आवाज येतो. आणि सावित्रीमाई आता घाबरते आणि एकदमच तिला आता रखमाचा शब्द आठवतो. रखमा म्हणालेली असते, मी काय म्हणते, एकदा गावच्या हिरीत बघा की. आणि सावित्रीमाई म्हणते, हिरीत काय पडलं, असं म्हणून ती आता घाबरून बाहेरच्या दिशेने धावत सुटते. आणि बाहेर जाऊन बघतात तर तिथे ज्योतिराव असतात. आणि इतक्यातच आता सगुणाव सुद्धा बाहेर येते आणि सावित्रीमाईला विचारते, काय ग सावित्री, काय झालं. तर तेव्हा सावित्रीमाई तर थक्क होऊनच समोर बघत असते, कारण समोर ज्योतिराव असतात आणि ते एक एक करून पोती पुराणं विहिरीमध्ये फेकून देत असतात. आणि तेव्हा तर सावित्रीमाई पुढे येते आणि म्हणते, अहो अहो हे काय करताय. तर तेव्हा ज्योतिराव एकदम रागात असतात आणि ते सावित्रीमाईला म्हणतात, तुम्ही मागवा. आणि परत अजून पुस्तकांचा गट्टा घेऊन विहिरीमध्ये फेकतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, अहो असं काय करताय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काहीही झालं तरी धर्माला बाधा येते. मागून गेलं तरी विटाळ होतो, पुढून गेलं तरी विटाळ होतो. का तर पोथ्यांमध्ये लिहिलंय, शास्त्रांच्या मध्ये लिहिलंय, काही झालं का यांचा धर्म बुडतो. आणि यांचा काय ते एकदा बुडायचं ते बुडू देत नाही एकदाचं धर्म. आणि बघू तरी कसा बुडतो ते. नाही, माणसं बाटली का खाकराची माडकी वाटली, उतरण करून ठेवली सगळी उतरण. आणि काय उपयोग या पोथ्या घरामध्ये ठेवून. असं म्हणून ते अजून सुद्धा परत पोथ्या हातामध्ये घेतात आणि जाऊन टाकणार असतात. तर तेव्हा सगुणाव म्हणते, ज्योती, अरे त्या माणसांचा राग तू या पुस्तकांच्या वरती का काढतोय, केवढ्या मेहनतीने मिळवलंय हे सगळं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगाऊ माणसांच्या मध्ये भेद करणाऱ्या पोत्यांचा उपयोग तरी काय. असं म्हणून परत अजून जाऊन त्या पोत्या विहिरींमध्ये फेकतात. तर तेव्हा सावित्रीमाई आता ज्योतिरावांना पकडते आणि म्हणते, ऐका माझं जरा ऐका, शांत व्हा. तर सगुणाव म्हणते, सावित्री आता तूच समजाव त्याला. असं म्हणून ती तर आता आतमध्येच निघून जाते. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, पोत्या टाकून काय होणार आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, किळस आली मला या पोथ्या पुराणांची. तर सावित्रीमाई म्हणते, दुःख रेड्याला आणि डाग पाखाणीला देऊन चालेल का. नाही ना, शांत मनाने विचार करायला हवा. मालक, आपल्या इथं जे जे शिकले लिहिते झाले त्या समध्यांचं असंच झालं हो. त्यांच्या वाट्याला अपमान आले, हाल आले. तुकोबारायांना वाघोलीच्या रामेश्वरांनी बाबड्याच्या काट्याच्या फांद्यांनी मारलेलं होतं, त्यांचं महत्त्व कमी झालं का. नाही ना, अहो हे लोक आहेतच असले. तर तेव्हा ज्योतिराव आता यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, माहिती आहे, म्हणूनच आता या क्षणी त्या सगळ्यांच्या नावाने अंघोळ करतो मी. असं म्हणून रागारागाने जातात आणि समोरच घंगाळ ठेवलेलं असतं, ते सगळं घंगाळ आपल्या डोक्यावरती उपडं करतात आणि त्या सगळ्यांच्या नावाने एकदाच अंघोळ करून टाकतात. आणि ते बघितल्यानंतर सावित्रीमाई तर तोंडावरतीच हात घेते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो, सदाशिव आणि त्यांचे वडील इकडे गंगाधर शास्त्रींच्याकडे आलेले असतात. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री डोक्यावरून पाणी घेत असतात आणि हे दोघे तसेच पुढे उभा असतात. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री उठून उभा राहतात आणि सूर्याला अर्घ देऊ लागतात. तर तेव्हा आता सदाशिवरावांचे वडील आता बोलायचा प्रयत्न करत असतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मूर्खासारखे वागलात की नाही. समस्त ब्राह्मण लोकांची अक्षम्य चूक केलीत ना. तर तेव्हा त्यांचे वडील, जी चूक झाली असं म्हणत असतात. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, झाला ना विटाळ सर्व वरातीला. रात्रीपासून किती घंगाळ विधी केली तरी सुद्धा विटाळ गेल्यासारखे वाटत नाही. बोलावलत कशाला त्या कुणभटाला. सर मग ब्रह्मवृंदांचा तुम्ही विश्वासघात केलात ना, ही वागण्याची पद्धत झाली का. तर तेव्हा सदाशिवरावांचे वडील म्हणतात, ज्योती तिथं येणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती, परंतु त्याला चांगलीच अद्दल घडवलीत. पण आपण हे प्रकरण थांबवावं. हवं तर मी तुमची माफी मागतो, पाय धरतो. असं म्हणून ते पाय धरायसाठी पुढे येतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आधी धर्माचे पाय ओढले आणि आता माझे पाय ओढताय. तुम्हाला तर माफी मागावी लागेलच, परंतु मला त्या ज्योत्याकडून माफी हवी आहे. तर तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात, पंथ मी माफी मागतो, कारण मी ज्योतीला बोलावलं होतं. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हाच ना तो दिवट्या जो एवढ्या उच्च जातीत उच्च कुळात जन्माला आला, परंतु जराही चाड नाही याला.
आणि म्हणतात तुला जाब द्यावा लागेल. लग्नाची वरात टळेल, पण खरी वरात आत्ता सुरू झाली, कळले का? आणि यांचं सगळं असं चालू असतं मित्रांनो इकडे. आणि इकडे आता सावित्रीमाई नेहमीप्रमाणे आता रांगोळी काढत असते आणि दादा आणि ज्योतिरावांची आई तिथं हार विणत बसलेले असतात. आणि तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, सावित्री आवरलं का त्याचं? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय बघते, असं म्हणून ती तिथून उठते आणि आतमध्ये जाते. आणि आतमध्ये जाऊन बघते तर ज्योतिराव असं खिडकीमधून बाहेर बघत उभा असतात आणि त्यांनी काहीसुद्धा आवरलेलं नसतं, ते तसेच असतात. तर सावित्रीमाई त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, तुम्ही आवरलं नाही वय अजून? अहो बदली पंतोजीचं काम घेतलंय ना शाळेत, जाईल ना ग? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही सावित्री, जायची इच्छा नाही माझी. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो असं कसं, फादर वाट बघतील की, चला आवरा, चला चला चला, असं म्हणून त्यांच्या हाताला पकडते आणि त्यांना आवरायसाठी घेऊन जात असते. तर तेव्हा ज्योतिराव तिथेच थांबतात. तर इकडे बाहेर आता दादा आवरावर करत असतात. तर तेव्हा राणूजी त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात, काय करतोस? मिटवा मिटवी कवा करायची, का वाढवायचं? तर तेव्हा दादा म्हणतात, अरे आपण मिटलंच आहे ना व? तर राणूजी म्हणतात, अरे पण ते गंगाधर पंत काय ग बसणार नाहीत. म्या काय म्हणतो, त्यांच्या डोसक्यात तिसरंच काय यायच्या अगोदर आपण जाऊन माफी मागायची, बघ विचार कर. आणि आता इकडं आतमध्ये सावित्रीमाई म्हणते, मालक झालं ते इसरा सगळं, तुम्हीच असं हातपाय गाळलं तर घरच्यांनी काय करायचं सांगा? तेव्हा आता ज्योतिराव जाऊन बाजूला बसतात आणि म्हणतात, मला जरा शांत बसू दे. तर सावित्रीमाई म्हणते, तुम्ही जाणार नसाल तर तसं फादरना निरोप द्यायला लागल, चालेल तुम्हाला ते? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मला कुठेही जायचं नाही आहे, हातात खडू धरण्याची इच्छा मेली माझी. तर इकडे मित्रांनो अजूनसुद्धा राणूजी बाहेरच असतात आणि ते दादाला म्हणत असतात, काय करतोस? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो आप्पा कशाला आता गंगाधर पंतांच्याकडं, त्यांना अजून जोर येईल वो. तर तेव्हा राणूजी म्हणतात, पंत काय ग बसणार नाहीत. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो ते ग बसतील पण तुम्ही ग बसणार नाही. अहो आप्पा उगच इस्तवाला वारा नका द्यायला. तर राणूजी म्हणतात, बघा तुमची मर्जी. आणि दादाला म्हणतात, आणि तू परत आप्पा आप्पा करत येऊ नकोस मग. तर इकडे आतमध्ये सावित्रीमाई म्हणते, ठीक आहे मग आपण मान्य करूयात की तुम्ही हरलात आणि गंगाधर पंतांचा विजय झाला. तर ज्योतिराव म्हणतात, तुला समजायचे ते समज सावित्री, आता हा अपमान मला पुण्यातून उणं करणार हे मात्र नक्की. तर सावित्रीमाई म्हणते, असं काय बी व्हायचं नाही मालक, तुम्हीच हाय खाल्ली तर कसं व्हायचं? कुठं गेले ते मालक, गुलालाची कावड घेऊन जाणारे आणि गुलाल उधळत डरकाळी फोडणारे, कुठे गेले मालक? तुम्ही बेसावध असताना त्यांनी तुमच्यावरती हल्ला केला, त्यात त्यांची काय मर्दुनगी? सावध असता तर 8-10 पगड्या अशा उडवल्या असत्यात वय ना मालक. घरात बसलात तर तुम्ही घाबरलात असं त्यांना वाटल आणि मला ते चालायचं नाही. तर तेव्हा ज्योतिराव परत म्हणतात, सावित्री अगं खूप मोठा अपमान झालाय हा. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अवा असा अपमान होणारे तुम्ही पहिले नाही आहात, आत्तापर्यंत कित्येकांचे असे अपमान झालेत, त्यांना वरातीतूनच नाही तर समाजातून, गावातून, या जगातून बाहेर काढलेलं आहे, तुम्हीच सांगितलं नवं मला, आणि आता तुम्हीच विसरताय. तर आता तेव्हा ज्योतिराव निरुत्तरच होतात आणि त्यानंतर उठून उभा राहतात आणि म्हणतात, ठीक आहे जाईन मी. तर तेव्हा आता सावित्रीमाई हसते आणि म्हणते, आता कसं आलेच मी, असं म्हणून आता ती बाहेर जाते आणि त्यांचे कपडे आणून त्यांना देते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण सावित्री एक झालं, या लढाईचं रणशिंग जरा लवकरच फुंकलं गेलं. आणि मित्रांनो आता तेव्हाच इकडे गणपतीच्या मंदिरामध्ये राजाराम फुलं वगैरे घेऊन आलेले असतात आणि तेव्हा ते फुलांचा हिशोब करत असतात. इतक्यातच आता तिकडून गंगाधर पंत येतात आणि ते खूप आनंदात असतात, म्हणत असतात, वाटा वाटा रे लवकर, सगळ्यांना साखऱ्या वाटा, वाटा वाटा, असं ते बोलत असतात. आणि त्यांचं लक्ष आता राजारामांच्याकडे जातं आणि ते एकदमच शांत होतात. आणि तेव्हा राजारामसुद्धा त्यांच्याकडे धक्क्यानेच बघत असतात. तर तेव्हा एक जण विचारतो, पंत साखऱ्या कशाबद्दल? तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, अधर्माने वागणाऱ्यांना अद्दल घडली. तर तेव्हा तो विचारतो, कुठे? तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, मिरज प्रांती पेशव्यांच्या निष्ठावंत सरदारांनी, ते उद्दाम सोनार अधर्माने वागत होते, मंत्र म्हणत होते, नाही पटले काढली कमरेची तलवार आणि छाटल्या त्या वळवळणाऱ्या जिव्हा. आणि असं ते बोलत असताना आता इकडं राजारामांना तर धक्काच बसतो. तर गंगाधर पंत पुढे म्हणतात, आणि दाखवून दिले पेशवाई गेली नाही, जिवंत आहे. ते जर हे साहस दाखवतात मग आपण का मागे राहायचे? या पेशव्यांच्या पुण्यवंत पुण्यात ब्रह्मवृंदांच्या खांद्याला खांदा लावून
चालण्याचे पातक करणाऱ्या त्या कुणबट ज्योत्याला शिक्षा का होऊ नये? आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर तर आता राजारामांना अजून मोठा धक्का बसतो आणि ते डोळे मोठे करूनच त्यांच्याकडे बघू लागतात. आणि तेव्हा आता गंगाधर पंत पुढं जाऊन गणपतीचा आशीर्वाद घेत असतात. तर तेव्हा राजाराम म्हणतात, पंत. तर तेव्हा गंगाधर पंत त्याला म्हणतात, तू कशाला आलास? तर तेव्हा राजाराम थोडं चाचपडतात आणि म्हणतात, ते फुलं घालायला आलो होतो. तर तेव्हा गंगाधर पंत एकदमच म्हणतात, फुले, तुझी फुले आजपासून बंद. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर राजारामांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते आता विचारतात, पंत, माझी काही चूक? तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, चूक ज्योत्याची, पण तू भाऊ आहेस ना त्याचा, चल निघ, चालता हो इथून. तेव्हा राजाराम म्हणतात, पंत असं करू नका, पाठीवर मारा पर पोटावर मारू नका, मी हात जोडतो, मी तुमच्या पाया पडतो, असं करू नका. असं म्हणून ते हातामध्ये फुलाची करंडी घेऊनच बोलत असतात आणि म्हणत असतात, अव ही फुलं म्हणजे. आणि असं ते बोलत असताना गंगाधर पंत चक्क त्यांच्या हातामधली फुलाची करंडी उधळून लावतात. आणि तेव्हा हेरंब आणि विनायक समोर उभा राहून हसत असतात. आणि तेव्हाच आता गंगाधर पंत हेरंबला इशारा करतात आणि तेव्हा हेरंब अजून एक फुलाची करंडी घेतो आणि ती सुद्धा उधळून लावतो. आणि ते सगळं बघत असताना राजारामांना तर खूप मोठा धक्का बसत असतो. आणि त्यानंतर आता गंगाधर पंत पुढे जातात आणि ती फुलं पायदळी तुडवू लागतात आणि म्हणतात, आज फुले चिरडली, उद्या फुले घराणे चिरडून टाकणार. आणि म्हणतात, ही अशी, असं म्हणून अजून फुलं चिरडतात आणि म्हणतात, लक्षात ठेवा, जो कोणी या माळ्याकडून फुले घेईल त्याला पाप लागेल. आणि असं बोलून ते फुलं चिरडत तिथून निघून जातात. आणि तेव्हा राजारामांच्या डोळ्यामधून तर पाणी आलेलं असतं आणि ते खाली गुडघ्यावरतीच बसतात आणि ती फुलं हातामध्ये घेतात आणि त्यानंतर गणपतीकडे बघू लागतात. आणि त्यांना खूप त्रास होत असतो मित्रांनो. आणि त्याच वेळेला आता इकडं सावित्रीमाई जी असते तेच उपरणं ती धुत असते. आणि ते उपरणं धुत असताना तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती ज्योतिरावांना म्हणालेली असते, तुम्ही कसे रुबाबदार दिसाल याच्यामध्ये. तर तेव्हा ज्योतिराव म्हणालेले असतात, एवढे हौसेने खरेदी केले म्हटल्यानंतर दिसावं तर लागणारच. आणि त्यानंतर सावित्रीमाईंनी ते उपरणं जे असतं ते ज्योतिरावांच्या खांद्यावरती टाकलेलं असतं आणि ते सगळं काही आठवत असतं. आणि इतक्यातच आता ज्योतिराव तिथून बाहेर येतात आणि ते बाहेर चाललेले असतात आणि समोर बघतात तर सावित्रीमाई ते उपरणं धुत असतात. आणि ते बघितल्यानंतर आता ज्योतिरावांना तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्यांना हेरंबने मागून लात मारलेली असते आणि ते जाऊन पुढे कोसळलेले असतात. आणि त्यानंतर त्यांना असं ओढत फरफटत घेऊन गेलेलं असतं. आणि ते आठवल्यानंतर ज्योतिराव म्हणतात, फेकून द्या ते उपरणं, किती धुतलं तरी सुद्धा ब्राह्मण नाचल्या पायाचे डाग जाणार नाहीत त्याच्यावरून, उगीच झाल्या अपमानाची आठवण करून देत राहील, द्या फेकून. तर तेव्हा त्या सावित्रीमाई उठते आणि म्हणते, मालक, आता हे उपरणं राहिलं नाही, ती वेदना आहे आणि ज्याला वेदना मिरवता येते तोच खरा माणूस. आणि म्हणते, जा शाळेत आणि तुम्हाला जर वाटत असेल तर सांगा, उद्यापासून बदली पंतोजींचं काम करणार नाही म्हणून. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बघू. आणि असं हे बोलत असतात इतक्यातच आता तिकडून राणूजी ओरडतात, शेवटी घात झालाच. आणि तेव्हा हे दोघं सुद्धा आतमध्ये धावत जातात आणि राणूजी बोलत असतात, तरी मी सांगत होतो पर माझं कोण ऐकतंय, आली नवं प्रचिती, झाला नवं साक्षात्कार, कळलं नवं राजारामाच्या बाबतीत काय झालं ते. तेव्हा राजाराम तिथंच उभा असतात आणि तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, होय रे राजारामा, फुलं नाही घेतली? तर राजाराम सांगतात, पायाखाली तुडवली. आणि ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. आणि त्यानंतर राजाराम पुढं म्हणतात, आणि पेटत बी सगळ्यांना तंबी दिली आहे की यांच्याकडनं फुलं घ्यायची नाहीत म्हणून. तर तेव्हा त्या राणूजी म्हणतात, कळलं नवं दादा की ह्यो राणूजी का चल म्हणत होता म्हणून? अरे आता तरी शाना हो, यो बामणी कावा हाय, शेवटी गंगाधर शास्त्री अशा पद्धतीनंच वचपा काढणार, ऐक माझं आणि जा ताबडतोब गंगाधर पंतांची माफी माग. तर राजाराम म्हणतात, मला तर असं वाटलं की आता जित्ता महागारी जातोय का नाही. आणि ज्योतिरावांना म्हणतात, ज्योती माफी माग बाबा, ते पंत लई चिडल्या ती. तर ज्योतिरावांची आई म्हणते, वय रे ज्योती, काय करायचं रे आता? तर तेव्हा राजाराम म्हणतात, फुलं राहिली बाजूला आणि ही काटं नशिबी आली. ज्योती, हे बघ, मोरं काही वाईट वांगळा व्हायच्या आधी आत्ताच माफी माग. तर तेव्हा तर ज्योतिराव पुढे येतात आणि म्हणतात, माफी मागायची कुणी? ज्यांनी अपमान केला त्यांनी का ज्यांनी अपमान सहन केला त्यांनी? आणि म्हणतात, एक सांगून ठेवतो,
माझा स्वाभिमान मी कुणाच्याही पायावरती गहाण ठेवणार नाही. आणि असं ते बोलत असताना सावित्रीमाईला तर त्यांचा अभिमान वाटत असतो. आणि आता ज्योतिराव असं सगळं काही बोलतात आणि तिथून ते निघून जातात. तर राणूजी परत म्हणतात, अरे दादा ऐक माझं, नाहीतर ही वरात लई महागात पडल. तर त्यानंतर आता स्वयंपाक करत असताना ज्योतिरावांची आई खूप चिडलेली असते आणि ती म्हणते, माफी मागून रिकामं व्हायचं तर नाही, ऐकल तो ज्योती कसला. आणि असं सगळं काही चिडून बोलत असताना त्यांना आता तवा भासतो. तेव्हा पार्वती लगेचच पुढे येते आणि म्हणते, अहो सासूबाई, चटका लागला की पाण्यात हात घाला. तर ज्योतिरावांची आई म्हणते, बाहेरच्या चटक्यांपेक्षा हे चटकं बरं, सोसवतात तरी. तर तेव्हा पार्वती आता सावित्रीमाईला म्हणते, अव जाऊबाई, काय म्हणत्याल सासूबाई, ध्यानात आलं नवं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, जी काय. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं जरा समजाव ज्योतीला, आणि घरादाराच्या भल्यासाठी, नाहीतर हे ऋण कुठवर पसरल ना सांगता यायचं नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, पर त्यांची काय बी चूक नाही. तर तेव्हा ज्योतिरावांची आई मध्येच म्हणते, अगं मोरं मोरं कसं बोलतीस ग तू, अगं आधी मी काय सांगते ते ऐकून तरी घे. अशावेळी रुसावं, हट्ट धरावा, नाहीतर अबोला करावा. कुठला बी नवरा पागळतोच, आणि हे समज कशासाठी करायचं आहे, तर वाद मिटवायलाच ना, करशील नव. आणि म्हणते, बाई आता तुझ्याच हातात आहे ग समज. तर पार्वतीसुद्धा म्हणते, होय जाऊ बाई, काय बी करून तात्यासाहेबांनी समजून सांगा, मागा म्हणावं माफी आता, नाहीतर अशी झाडाला फुलं सुकत्याल व, आणि एकदा आपला राबता मोडला की मोडलाच, येते नव तुमच्या ध्यानात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय बराबर आहे समज, पर काल जे घडले ते लई जिवारी लागले यांच्या, मला नाही वाटत हे माफी मागतील. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं मग तू माग माफी, आणि आली दया तर आली, आणि केलं माफ तर केलं. अगं उद्यापासून देवळारावळात फुलं पुन्हा सुरू होतील. आणि विचारते, काय करतीस, मागशील नव माफी ज्योतीची बायको म्हणून. तर तेव्हा सावित्रीमाई तर विचारात पडते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता गंगाधर पंत इथं घरी आलेले असतात. तर तेव्हा दादा म्हणतात, राम राम देवा. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, दूर दूर व्हा, त्या ज्योत्याने ब्रह्मवृंदांची बरोबरी करून अधर्म केला, तरी सुद्धा पापक्षालनाची त्याला संधी देतोय, बोलवा त्याला. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ते घरी नाहीत. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, घरी आलेल्या देवब्राह्मणाचा अपमान. तर दादा म्हणतात, देवा म्या माफी मागतो. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, माफी मागायची असेल तर माझ्या पायावरती नाक घासून माफी मागा. आणि असं म्हटल्यानंतर दादा लगेचच खाली वागतात. तर इतक्यातच आता सावित्रीमाई म्हणते, थांबा, असं म्हणून ते दादांना मागं सरकवते आणि पुढं येते आणि गंगाधर पंतांना म्हणते, आम्ही कुणी बी माफी मागणार नाही, असं ती गंगाधर पंतांच्या डोळ्यात डोळे घालून सांगते. तर मित्रांनो, आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.